ऑपरेशन सिंधूरनंतर रिपब्लिकन पक्षातर्फे देशभरात भारत जिंदाबाद यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईतील आयोजित पत्रकार परिषदेमध्ये माध्यमांना माहिती दिली. तर्फेकडनं जिंदाबाद यात्रेचं आयोजन करण्यात आले. एकूणच कशी यात्रा आहे, काय स्वरूप असणार? तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्व देशभरामध्ये महाराष्ट्रामध्ये जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी अशा पद्धतीच्या भारत जिंदाबाद यात्रा काढण्याचं आम्ही नक्की केलेलं आहे. आणि त्याच्या पाठीमागे भावना एवढीच आहे की जो दलित समाज आहे, आंबेडकरी समाज आहे, हा समाजसुद्धा सरकारच्या पाठीमागे टाकलेला होता. पाकिस्तानचा बदला घेण्यासाठी जी आमची आर्मी आहे, डिफेन्स आहे, नेव्ही आहे, त्यांच्या पाठीमागे आम्ही आहोत हे सांगण्यासाठी आमचा जो हा आम्ही पक्ष आहे, या पक्षाने ठरवलेलं आहे की भारत जिंदाबाद यात्रा या नावाने यात्रा काढायची आणि हातामध्ये तिरंगी झेंडे घेऊन यात्रा काढायची आणि 200, 500, 1000, 2000 लोक असे असतील ठिकठिकाणी. तर तशी यात्रा काढायची आणि रिपब्लिकन पक्ष हा मोदीजींच्या पाठीशी आहे. रिपब्लिकन पक्ष आमच्या सगळ्या डिफेन्सच्या पाठीमागं आहे आणि आम्ही सर्वांनी एकत्रितपणे लढाई लढली पाहिजे, सरकारच्या बरोबर राहिलं पाहिजे, अशी भावना निर्माण करण्यासाठीच भारत जिंदाबाद यात्रेचं आयोजन केलेलं आहे. आणि ही यात्रा उद्यापासून अनेक ठिकाणी काढण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका जवळ येतात. मुंबईमध्ये कशा प्रकारचं RPIला संधी दिली जाईल? किती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये महायुतीमध्ये निवडणूक लढवावी अशी आमची भूमिका आहे. लवकरात लवकर माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री यांनी महायुतीची बैठक बोलवावी आणि त्याच्यामध्ये हा निर्णय घ्यावा अशा पद्धतीची भूमिका आहे. आणि मुंबईसारख्या ठिकाणी मला असं वाटतं की महायुती म्हणून जर लढलं पाहिजे, शिवसेनेच्या हातातून जर आपल्याला महापालिका काढायची असेल तर आपण महायुती म्हणून लढलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्ष त्यांच्यासोबत चांगली उभा राहील आणि यावेळेला मुंबईवर नक्कीच आमच्या महायुतीचा झेंडा फडकेल असा आम्हाला विश्वास आहे. कर्नल सूफिया कुरैशी के टिप्पणी जो मध्य प्रदेश के बीजेपी के नेता ने की है कर्नल सूफिया कुरैशी पर, एक तरफ टिप्पणी पर उन्होंने मतलब माफ़ी भी मांगी है. ऐसी टिप्पणी करना नहीं चाहिए था. एक मुस्लिम समाज की लेडी है, वो हमारी कर्नल बन गई है, इसका हमें बहुत बड़ा अभिमान है. उनके नेतृत्व में जो सिंदूर ऑपरेशन है, ये ऑपरेशन सिंदूर जो है, ये सिंदूर उनके नेतृत्व में लड़ने की जिम्मेदारी उनको दी थी. उन्होंने मतलब चंद घंटों में वहाँ पाकिस्तान में POK में जो आतंकवादी अड्डे थे उसको दुरुस्त कर दिया है. ये सफल, ये उनका जो मिशन था सफल हो चुका है. खत्म न करेगी तो अड्डे पूरे खत्म हो चुके हैं. तो वो मैडम पर, कुरैशी मैडम पर ऐसा टिप्पणी करना ठीक नहीं था. जिन्होंने टिप्पणी की थी उन्होंने माफ़ी मांगी. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.